समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील नागाचे कुंठे येथे दर महिन्याला श्री कुंभेश्वर देवस्थानाच्या प्रांगणात मासिक शिवरात्र कार्यक्रम पार पडला जातो। हा मासिक शिवरात्र सोहळा कार्यक्रम सलग 12 वर्षांपासून आजपर्यंत अखंडपणे चालू असून गावातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात आणि दर महिन्याला मासिक शिवरात्र विविध उपक्रमांनी साजरी करतात। या मासिक शिवरात्रीचे औचित्य साधत कुंठे गावातील नवतरुण आणि सातारा जिल्ह्यातील करंडी येथील गुरुकुल श्री ज्ञानोबा राय वारकरी संस्थेचा विद्यार्थी हरिभक्त पारायण प्रीतम महाराज फडतरे यांची प्रथमच कीर्तन सेवा झाली। या कीर्तन सेवेस गुरुकुलचे अध्यक्ष हरिभक्त पारायण रवींद्र महाराज लोहार, गायनाचार्य रिंकेश महाराज धनावडे, हरिभक्त पारायण ओंकार महाराज, मृदुंगमनी हरिभक्त पारायण अक्षय महाराज, हार्मोनियम हरिभक्त पारायण सोमनाथ बळीत, विनकरी हनुमंत मांडवे, अर्जुन महाराज मांडवे, विलास महाराज मांडवे, मधुकर महाराज मांडवे आदींसह गुरुकुलचे विद्यार्थी यांची साथ लाभली। हरिभक्त पारायण प्रीतम महाराज कीर्तनकार व्हावेत म्हणून आजोबा नारायण फडतरे, आजी धोंडूबाई फडतरे, वडील आनंदराव फडतरे, आई अर्चना फडतरे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचे स्वप्न आज सत्यात उतरवून साकार झाल्याबद्दल हरिभक्त पारायण आनंदराव फडतरे यांच्या कुटुंबासह गावातील आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता। यावेळी उपस्थित मान्यवरांचा तसेच गुरुकुलच्या आजी माजी पदाधिकारी, विद्यार्थी, संत संप्रदायातील संत मंडळी यांचा सन्मान करण्यात आला। तर यावेळी हरिभक्त पारायण आनंदराव फडतरे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचे स्वागत सिद्धू फडतरे, विश्वास मांडवे, भगवान मांडवे यांनी केले। सूत्रसंचालन जितेंद्र फडतरे यांनी केले तर रामचंद्र मांडवे यांनी आभार मानले। कार्यक्रमास वडूज बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे, माजी संचालक भिकू कंठे, माजी उपसरपंच दीपक शेठ मांडवे, सिद्धू शेठ पाटील, नथू बापू मांडवे, निरंजन राजपूत, नामदेव बैसे, अजय गुरव आदीसह ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जगामध्ये देव आहे, तुम्ही म्हणता देव खूप मोठा आहे, मग मला सांगा देव किती मोठा आहे? मला म्हणाले अणुर वेगळा ठोकरा तुका आकाशा एवढा, अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठा असा हा माझा महाभारत नाही। फक्त आपण त्याला ओळखला नाही। विठ्ठल महाराज, तुम्ही म्हणता या जगामध्ये देव आहे, मग तो देव तुम्ही कसा आहे ते नीट स्पष्टीकरण करून सांगा। मग महाराज ज्याला म्हणतात एवढा प्रभू आहे, एवढा म्हणजे केवढा? एवढा। आता मला सांगा देव केवढा आहे? देव केवढा आहे आपल्याला माहित नाही। मग महाराजला एका दुसऱ्याला म्हणतो एका विडकीने एका डबक्यामध्ये तिच्या पिल्लानं जन्म दिला। आता ती पिल्ल त्या डबक्यामध्ये खेळू लागले, खेळता खेळता त्या पिल्लांना घंटीचा आवाज आला। आता त्या दिवशी काय होता? बैलपोळा। बैलपोळा म्हणजे माहिती आहे ना, बेंदूर। त्या दिवशी बेंदूर होता, त्यामुळे घंटीचा आवाज आलेल्या पिल्लांना ऐकला। ते पिल्लू पळत पळत त्या डबक्याच्या बाहेर गेले। आता बाहेर गेले तर पाहिलं तर काय, आपल्या घरावर ज्याचा पाय आहे, काय म्हणलं मी, आपल्या घरावर ज्याचा पाय आहे तेवढा मोठा प्राणी त्या पिल्लाने पाहिला। ते पिल्लू घाबरलं। ते पिल्लू पळत पळत आपल्या आईजवळ गेलं। आई, मी आज एवढा मोठा प्राणी पाहिला की एवढा म्हणजे एवढा मोठा प्राणी पाहिला। त्यावेळेस ती आई म्हणू लागली, बाळा नेमका कसा होता? त्यावेळेस ती आई त्या पिल्लाला फक्त सांगू लागली, देव एवढा होता का? एवढा होता का? एवढा होता का? फक्त ती बेडकी मेली, पण तिला सांगता आलं नाही की तो प्राणी केवढा होता। तसा हा भगवान परमात्मा आहे। आपल्या पिढ्या जरी गेल्या, आपलं आयुष्य जरी गेलं तरी तो केवढा हे सांगता येणार नाही। विठ्ठल रुक्मिणी हिसाबाने हरण झालं होतं। देवाने रुक्मिणी हिसाबाने पळून आलं। आता पळून आले तर लग्न तर केलं पाहिजे। आता करायचं काय तर खरं तर एक सांगायचं कौतुक आहे महाराज। आज एक आपल्या गावचा उगवता तारा ज्याने आज फेटा बांधला, तुम्ही असं समजू नका की त्याने फेटा बांधलाय, काय बोललाय काय नाही, काय बोललाय हे सगळं विसरा फारतं। पण एवढं लक्षात ठेवा, ज्या वयात तुमची माझी पोरं जीन पॅन्ट घालतात त्या वयात हा पोरगा हे महाराज आपल्या समोर धोतर घालून, डोक्याला फेटा बांधून, कपड्याला गोपी चंदन लावून विठू करत नाही भजन तुमच्या पुढे करतात। हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे। आणि
हे पहिल्या दिवसाचं कीर्तन झालं असं वाटलंच नाही. लक्षात आलं? हे कीर्तन म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही. इथं अध्यक्ष माझे पूज्य गुरुवर इथे जमलेलं माझे छोटे मोठे बांधव धरून असलं काय कीर्तनाचं नाही बरं. हे सगळं अस्तित्वातलं विश्वातलं अस्तित्वात मांडायची प्रक्रिया म्हणजे कीर्तन आहे. आणि ते खरंच या महाराजांनी तुमच्या माझ्यासमोर मांडली. खरं तर ह्याच्या पाठीमागचं खरं श्रेय म्हणजे आमच्या तात्याला जातं बरं का. त्या महात्म्यानं माणसानं एका लवळ्यासारखं वागून दिवसातून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः 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 शिवाय ओम. एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.